डॉक्टर स्वप्नील चौधरी यांना मी आमंत्रित करतो. त्यांचं टाळ्यांनी आपण स्वागत करूया. अलग माझ्या जीवनाचा असाही एक फॅक्टर आहे. अलग माझ्या जीवनाचा असाही एक फॅक्टर आहे. जिंदगीचा रसिक कवी मी, पण पेशानं डॉक्टर आहे. तर डोळ्यांचा डॉक्टर आहे. बायकोही डोळ्यांची, ती उजव्या मी डाव्या अशी आम्ही वाटणी केली आहे. आत्ताच मॅडमनी सांगितलं कवींना मुभा असते, प्रेरणा भेटली नाही तर कविता सुचत नाही. असं काही नसतं असं मी बायकोसमोर जाहीर करतो. घरी पुन्हा जेवायचं असतं मॅडम कविता संपल्यावरती. तर आजचा हा सुंदर असा कार्यक्रम आहे. आपण सर्वजण या ठिकाणी आला आहात, मनपूर्वक आभार मानतो आणि कविता सादर करतो. कविता एक भूमिका म्हणून मांडलेली आहे, ती भूमिका त्यातनं घ्या. त्याच्यापूर्वी एक कडवं ऐकवतो जे मला फार महत्त्वाचं वाटतं आजच्या दिवसांमध्ये, की दिसतंय ते पाहून घ्या, सवय मौनाची लावून घ्या. दिसतंय ते पाहून घ्या, सवय मौनाची लावून घ्या. नशीब तुमचं घरदार, जमीन आभाळ अजून आहे टिकून. नशीब तुमचं अजून तरी घरदार, जमीन माती आभाळ अजून आहे टिकून. रेल्वे कंपन्या, विमान खाती ऑलरेडी झालीत विकून. पुढचा नंबर शाळा कॉलेज, पुढचा नंबर शाळा कॉलेज. BSNL आणि विद्यापीठ, मजबूत भारताची अशी एक एक निखळत जाईल वीट. आज या कंपन्या आहेत हो, आज या कंपन्या आहेत हो, उद्या तुमचा नंबर येईल तेव्हा काय कराल. आज या कंपन्या आहेत हो, उद्या तुमचा नंबर येईल तेव्हा काय कराल. जाऊ द्या बोलू नका, देशद्रोही ठराल. बोलू नका, देशद्रोही ठराल. अशा देशद्रोही ठरण्याच्या काळामध्ये आम्ही इथे काहीतरी भूमिका मांडण्यासाठी आलेलो आहोत. आणि ही भूमिका मांडण्याचं धाडस करणारी लोक आणि भूमिका मांडण्यासाठीचं हे विचारपीठ उपलब्ध करून देणारे संयोजक यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा तुम्ही कडकडाट करा. आणि अशीच एक भूमिका मांडण्यासाठी माझी मी कविता सादर करतो. पहिली कविता, तिचं नाव झाडाला सजीव समजलं असतं तर. नीट काळजीपूर्वक ऐका. झाडाला सजीव समजलं असतं तर. सलग सेवा करून निवृत्त झाल्यावर प्रत्येकाला पेन्शन असतं, तसं झाडांना असतं तर. सलग सेवा करून निवृत्त झाल्यावर प्रत्येकाला पेन्शन असतं, तसं झाडांना असतं तर. किती श्रीमंत असतानाही शेतातला जुना आंबा आणि पारावरला म्हातारा वड. झाडांच्याही सेवेला पुरस्कारात मोजता आलं असतं ना. या झाडांच्याही सेवेला पुरस्कारात मोजता आलं असतं ना, तर पिंपळाला पद्मश्री, चंदनाला झिजल्याबद्दल भारतरत्न आणि बोरी बाभळींनाही मिळाला असता छोटा मोठा जीवनगौरव. औषधी झाडांना आरोग्यरत्न पुरस्कार, औषधी झाडांना आरोग्यरत्न पुरस्कार. माती थोपवतात म्हणून पाणी फाउंडेशनचा पुरस्कार. ऑक्सिजनसाठी जीवनरक्षक पुरस्कार. पक्ष्यांना निवारा देतात म्हणून पक्षीमित्र पुरस्कार. किती किती मिळाले असते नाही पुरस्कार. त्यांनाही त्यांच्या घावांच्या जखमांच्या कविता लिहिता आल्या असत्या ना. झाडांनाही त्यांच्यावर होणाऱ्या घावांच्या जखमांच्या कविता लिहिता आल्या असत्या ना, तर प्रत्येक झाडाचा असता एक एक कविता संग्रह. तुम्ही म्हणाल मूर्ख आहे का हा कवी, शिकला नसेल का पुस्तकात. तुम्ही म्हणाल मूर्ख आहे का कवी, शिकला नसेल का पुस्तकात. झाडं सजीवच असतात, वाचलं नसेल का याने शाळेत. अहो हो, वाचलंय शाळेत, शिकलोय पुस्तकात. पण कुठेही या सजीव झाडांचा खून झाला म्हणून कुणाला खुनाची शिक्षा झाल्याचं ऐकिवात नाही. म्हणून म्हटलं झाडांना सजीव समजलं असतं तर. म्हणून म्हटलं झाडांना सजीव समजलं असतं तर. अशाच आशयाची एक काहीतरी भूमिका मांडणारी कविता तुमच्यासमोर सादर करतो आणि तुमची रजा घेतो. कवितेचं नाव चल दंगल समजून घेऊ. कवितेचं नाव आहे चल दंगल समजून घेऊ. आदेश आले, अफवा आल्या, रंगेबिरंगी झेंडे आले. आदेश आले, अफवा आल्या, रंगेबिरंगी झेंडे आले. दगडासोबत धोंडे आले, कळपा कळपानं गेंडे आले. आजची परिस्थिती आहे, तुम्ही फक्त इमॅजिन करा की आदेश आले, अफवा आल्या, रंगेबिरंगी झेंडे आले, दगडासोबत धोंडे आले, कळपा कळपानं गेंडे आले. धर्मासाठी कडवे आले, मतांसाठी भडवे आले.
धर्मासाठी कडवे आले, मतांसाठी भडवे आले, दंगल पेटली, घरं पेटले, हलक्या मेंदूचे लगेच पेटून उठले, गाड्या फुटल्या, काचा तुटल्या, यात माणसांचं मरण झालं, ब्रेकिंग न्यूजला कारण झालं. मग पत्रकार घटनेच्या खोलात गेले, घटनास्थळीचे जेलात गेले. त्यांना जामीन द्यायला आलं कोण? झेंड्यावाले का धर्मावाले? आले माय बाप आणि भाऊ. चल दंगल समजून घेऊ, खरं खोटं तपासून पाहू. हे जे काल झालं त्यात फक्त गरिबाचं हाल झालं. पोलिसांना हुडकली, त्यात सगळी पोरं अडकली. मग दाखल केस, दाखल शिक्षा, मग दाखल केस, दाखल शिक्षा. मग कशाची शाळा आणि कशाची परीक्षा? मग पोलीस स्टेशनात गाड्या आला, दंगल पेटवणारा भाड्या आला, त्यांची आपापसात मिटिंग झाली, आतल्या आत सेटिंग झाली, पैशानं कोंडी फुटली, पुढाऱ्यांची पोरं सुटली. असं सगळं घडतं दंगलीच्या भोवताल. पेटवणाऱ्याची सुटतात, बाकी भाकरीसाठी मौताल. आता त्यांच्या ढुंगणावर जेलात रोज कच्चून दंडे पडतात. पेटवणाऱ्याची सुटली, बाकी सालोसाल सडतात. असं सगळं दंगलीमध्ये होत असतं भाऊ. चल दंगल समजून घेऊ, खरं खोटं तपासून पाहू. अरे कधी सांगा सुधारणार आमची लोक? कधी सांगा सुधारणार आमची लोक? कधी येणार आमच्या धडावरती आमचं डोकं? आमच्या मेंदूनं विचार करायला आम्ही शिकलं पाहिजे, कुणाच्या आदेशानं काम करता कामा नये. म्हणून लिहिलंय की कधी सांगा सुधारणार आमची लोक, कधी येणार आमच्या धडावरती आमचं डोकं. खोटं नाटं सांगून तो किडे तुम्हाला पेटवतो, 1-2 बोटे दंगलीमध्ये पाठवतो. तुमच्या मेंदूची वाटणी करतात, शिवराय भीमराय छाटणी करतात. तुमच्या मेंदूची वाटणी करतात, हिंदू मुस्लिम छाटणी करतात. वाचण्यापासून दूर ठेवून नाचण्यामध्ये अडकवतात. गोध्राकांड, सहानापूर आणि भीमा कोरेगावही घडवतात. पण आम्हीच साले भिकार चोट्यात. चूक कुणाची आहे? कोणी घरी इन्व्हिटेशन द्यायला येत नाही दंगलीत जावा म्हणून. यात चूक आमची आहे. आम्हीच साले भिकार चोट. विसरून जातो भूकपोट, त्यांचं ऐकत बसतो, दंगलीत घुसतो आणि फुकटचं फसतो. आता दंगलीत पडणं आम्ही सोडलं पाहिजे. जातीपातीला गाळलं पाहिजे, आधी पेटवणाऱ्याला झोडलं पाहिजे. शिवराय आपले, भीमराय आपले, आपण सारे भाऊ भाऊ. हिंदू आपले, मुस्लिम आपले, आपण सारे भाऊ भाऊ. चला भारतीय नागरिक होऊ. संविधानाचं गाणं गाऊ. अत्त दीप भवसूत्र तथागताचं समजून घेऊ. चला दंगलीला फुल स्टॉप देऊ.